नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अशा एका प्रायव्हेट MBBS कॉलेजविषयी डिस्कस करणार आहोत जे देशातलं एकमेव प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे जिथे विद्यार्थ्यांना ट्यूशन फीसह हॉस्टेल आणि मेस या दोन्ही सुविधा मोफत आहेत। अशा कॉलेजविषयी डिस्कस करणार आहोत। कॉलेजचं लोकेशन कुठे आहे, या कॉलेजला ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या ॲडमिशन प्रोसेसमधून जावं लागणार आहे, त्याचबरोबर या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय राहिलेला आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आज आपण डिस्कस करतोय त्या कॉलेजचं नाव आहे श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च। हे एक प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि या कॉलेजची खासियत ही आहे की इथे विद्यार्थ्यांना ट्यूशन फीस म्हणजे शैक्षणिक फीस त्याचबरोबर हॉस्टेल त्याचबरोबर मेस ह्या तिन्ही सुविधा विद्यार्थ्यांना मोफत अवेलेबल करून दिल्या जातात। अगदी 705 रुपये इतकी वार्षिक फीस या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। आता या कॉलेजच्या बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात। कॉलेजचं नाव मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च। कॉलेजचं लोकेशन आहे चिक्कबल्लापूर, कर्नाटका राज्यामध्ये हे कॉलेज आहे। कॉलेजचे फाउंडर आहेत श्री मधुसूदन साई आणि कॉलेजची स्थापना 2023 साली झालेली आहे। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या कॉलेजचं उद्घाटन 2023 साली झालेलं आहे। त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी आपल्याला डिस्कस करायचं झाल्यास कॉलेजला श्री सत्यसाई सरला मेमोरियल हॉस्पिटल 360 बेडेड कॉलेज हॉस्टेल अटॅच आहे। त्याचबरोबर सेपरेट 5 ऑपरेशन थिएटर त्याचबरोबर इंडिपेंडंट ब्लड बँक असा 100 एकरच्या वर असा हा कॉलेजचा संपूर्ण कॅम्पस आहे। विद्यार्थ्यांना एकाच कॅम्पसमध्ये महाविद्यालय त्याचबरोबर हॉस्टेल आणि मेसच्या सुविधा या ठिकाणी मिळत असतात। कॉलेजची संलग्नता आहे कॉलेज ऑफ श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी यांच्यासोबत आणि कॉलेजची फीस अगदी नॉमिनल 750 रुपये वार्षिक फीस या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते। परंतु या फीससोबतच काही कॉलेजचे टर्म्स अँड कंडिशन येतात। कॉलेज विद्यार्थ्यांना एवढं 5.5 वर्ष MBBS सारखं महागडं शिक्षण मोफत देत असेल तर कॉलेजच्या काही टर्म्स अँड कंडिशन काय आहेत त्यासुद्धा आपण पाहूयात। जर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतला आणि 5.5 वर्ष आपला MBBSचा कोर्स त्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केला तर विद्यार्थ्यांनी जेवढं शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे तेवढ्याच वर्षाची सर्व्हिस विद्यार्थ्यांना सत्यसाई ट्रस्टचे जे काही हॉस्पिटल्स आहेत संपूर्ण भारत देशात असतील किंवा भारताच्या बाहेर असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेवा द्यावी लागेल। अर्थात या ठिकाणी विद्यार्थ्यांना 5 वर्षाचा कंपल्सरी सर्व्हिस बॉन्ड या ठिकाणी साईन करावा लागतो। म्हणजेच आपण त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, त्या कॉलेजच्या ट्रस्टने आपल्याला मोफत शिक्षण दिलं, त्याचा मोबदला म्हणून आपल्याला 5 वर्ष सर्व्हिस ही सत्यसाई ट्रस्टला त्या ठिकाणी द्यावी लागेल। मग ती सर्व्हिस जी आहे ती रुरल इंडियामध्ये पण असू शकते किंवा अर्बन इंडियामध्ये पण असू शकते आणि हा बॉन्ड ब्रेक करण्याचे जे काही चार्जेस आहेत ते करोडोमध्ये आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी शिक्षण घ्यायला जातानाच विद्यार्थ्यांना हे ठाम करून जावं लागेल की आपण या ठिकाणी शिक्षण घेतोय तर आपल्याला पुढे 5 वर्ष सर्व्हिस द्यावी लागणार आहे। आता या कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेस कशा होतात, जर महाराष्ट्र राज्यातील एखादा विद्यार्थी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित असेल तर त्या विद्यार्थ्याला कर्नाटकाची स्टेटची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे KEA.KAR या वेबसाईटवरून होणारी अदर स्टेट ओपन कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागतो आणि हे जे कॉलेज आहे कर्नाटकामधलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे। ओपन स्टेट कोट्यातून याचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात। इथे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी कोणकोणते क्रायटेरिया लागतात किंवा कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, जो विद्यार्थी नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपन कॅटेगरीचा जो आहे तो क्रायटेरिया त्यांनी क्रॅक केला असेल त्याचबरोबर त्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून 150 मार्क्सची ग्रुपिंग त्याची पूर्ण होत असेल असा विद्यार्थी या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरू शकतो। परंतु याचा मागच्या वर्षीचा किंवा जो काही कट ऑफ आहे तो खूप हायर साईडला आहे। पहिल्या राऊंडचा जर आपण कट ऑफ बघितला तर जवळपास 644 मार्कापर्यंत या कॉलेजचा कट ऑफ गेलेला होता। सेकंड थर्ड राऊंडला या कॉलेजचा कट ऑफ डिक्रीज होत असतो, परंतु पहिल्या राऊंडला कट ऑफ हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे एवढ्या टर्म्स अँड कंडिशन असून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असतात। देशभरातून असे विद्यार्थी ज्यांना
प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या फीस आहेत त्या परवडत नसतील तर असे विद्यार्थी या कॉलेजचा विचार या ठिकाणी करू शकतात। कॉलेजचा सेकंड थर्ड राऊंडचा जो काही कट ऑफ आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर सध्या कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन चालू आहेत। वाटलं तर विद्यार्थी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन आत्ता करून ठेवू शकतो किंवा नीटची एक्झाम झाल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली जाते। त्यावेळेस सुद्धा नीटचा रिझल्ट आल्यानंतर सुद्धा विद्यार्थी या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे का यासाठी विचार करू शकतो। त्यासाठी विद्यार्थ्याला मार्क्स थोडेसे हायर साईडला असतील तर विद्यार्थी या कॉलेजचा विचार त्या ठिकाणी करू शकतात। तर अशा प्रकारचं हे कॉलेज आहे। कॉलेजची डिटेल माहिती घ्यायची असेल, बॉन्ड कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना काही गोष्टी कॉलेजच्या संपूर्णतः कंट्रोलमध्ये आहेत। विद्यार्थ्यांना एक स्पेशल युनिफॉर्म त्या ठिकाणी दिला जातो। काही बातम्यांनुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा अतिवापर करू दिला जात नाही अशा सुद्धा बातम्या आहेत। हे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे। परंतु हे एक विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगली संधी आहे की ज्या विद्यार्थ्यांना जास्त खर्च करून MBBS सारखं शिक्षण घेणं परवडत नाही, परंतु पुढे आपल्याला चांगले मार्क्स आलेले आहेत आणि एक पर्याय विद्यार्थी शोधत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा विचार केला तर काही हरकत नाही। अशा प्रकारच्या ह्या कॉलेजच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत। मुलींसाठी थोडंसं अवघड टर्म्स अँड कंडिशन ह्या ठरू शकतात, परंतु बॉईज जे आहेत, स्टुडंट जे आहेत ते याचा विचार नक्कीच करू शकतात। तर हे एक महत्त्वाचं कॉलेज आहे। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी दरवर्षी या कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात। देशभरातले विद्यार्थीसुद्धा या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। कर्नाटका स्टेटची जी काही वेबसाईट आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पेड काउन्सिलिंगला आम्ही सुरुवात केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन सर्व्हिसेस घ्यायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मोबाईल नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या ठिकाणी कॉल किंवा मेसेज करून विद्यार्थी पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकतात। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।